नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञान या विषयाचे महत्त्वाचे जे काही प्रश्न आहेत ते आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कोणती जरी एक्झाम तुम्ही देत असाल तर त्या प्रत्येक एक्झामसाठी हे नक्कीच फायदेशीर लेक्चर असणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात. नुकतंच आदिवासी विभाग भरती 2026चं वेळापत्रक आलेलं आहे आणि त्यानुसार हे लेक्चर तुम्हाला नक्कीच फायदेशीर असणार आहे. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे आहेत ज्यामुळे त्याला धरणांचा जिल्हा असं त्या ठिकाणी म्हणून ओळखलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे, कारण की नगर जे आहे आता त्याचं नाव अहिल्या देवी नगर असं त्या ठिकाणी बदललेलं आहे, ते सुद्धा भाग लक्षात ठेवा. अहिल्यानगर जिल्हा जो आहे किंवा अहमदनगर हा जो जिल्हा आहे त्याला धरणांचा जिल्हा म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं, तो मुद्दा लक्षात ठेवा. कारण आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सुद्धा सर्वात मोठा जिल्हा जर विचारलं तुम्हाला तर तो सुद्धा नगरच असणार आहे. ठीक आहे, धरणांचा जिल्हा नगर, त्याचबरोबर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा सुद्धा नगरच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भंडारदरा, मुळा, निळवंडे अशी अनेक धरणं असल्यामुळं याला धरणांचा जिल्हा म्हणून त्या ठिकाणी ओळखलं गेलं आहे. ठीक आहे, आता पुण्याच्या बाबतीत जर विचार केला, पुण्याच्या बाबतीत पुण्याला विद्येचं माहेरघर आपण असं त्या ठिकाणी म्हणतो. त्याचबरोबर राज्याची सांस्कृतिक राजधानी असं त्या ठिकाणी म्हणतो. तर या बाबी तुम्हाला पुण्याबद्दल लक्षात ठेवायचं आहे. नाशिक याला द्राक्षांचा जिल्हा असं त्या ठिकाणी म्हटलं जातं किंवा त्यालाच गुलाबी शहर महाराष्ट्राचे म्हणून सुद्धा नाशिकला ओळखलं जातं. आणि ठाण्याला तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं, तो मुद्दा लक्षात ठेवा. नगरला धरणांचा जिल्हा आणि ठाण्याला तलावांचं शहर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं, या बाबी लक्षात ठेवा. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं आणि ऑप्शनचं इथं विश्लेषण जे आहे ते सुद्धा आपण इथे पाहतोय. पुढे बघा, माळढोक पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला आहे? तर ऑप्शनमध्ये आहेत सोलापूर नगर, पुणे सातारा, नाशिक धुळे आणि बीड व उस्मानाबाद. आता विशेषतः जर आपण बघितलं तर माळढोक पक्षी अभयारण्य जे आहे ते सोलापूर आणि नगर या 2 जिल्ह्यांच्या त्या ठिकाणी सीमेवर आहे आणि त्या भागामध्ये या अभयारण्यामध्ये माळढोक नावाचा जो काही पक्षी आहे तो त्या ठिकाणी असतो आणि एकंदरीतच धोकादायक स्थितीमध्ये त्या ठिकाणी हा पक्षी जो आहे तो गेलेला आपल्याला सांगता येतो. IUCNची जी की रेड लिस्ट असते त्याच्यामध्ये तो त्या ठिकाणी त्याला नोंदवण्यात आले, म्हणजे एकंदरीतच खूप कमी हे माळढोक पक्षी जे आहेत ते आता शिल्लक आहेत. ओके, तर तो मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता मुळातच नानज येथे हे माळढोक पक्षी अभयारण्य जे आहे ते आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अभयारण्यापैकी एक अभयारण्य ते म्हणजे माळढोक पक्षी अभयारण्य, लक्षात घ्या. ओके, पुणे आणि साताऱ्याच्या भागामध्ये जर आपण बघितलं तर साताऱ्यामध्ये कास पठार आहे सगळ्यात प्रसिद्ध असलेलं. त्याचबरोबर पुण्यामध्ये मयुरेश्वर जे काही अभयारण्य आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि साताऱ्यामध्ये कोयना अभयारण्य आहे. पुण्यामध्ये मयुरेश्वर सुपे अभयारण्य लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नाशिकमध्ये नांदूर मधमेश्वर, ज्याला महाराष्ट्राचे भरतपूर असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्याचबरोबर नाशिकमधलं नांदूर मधमेश्वर जे आहे ते एक पाणथळ म्हणजे एक रामसर स्थळ सुद्धा त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे, तर या बाबी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बीड आणि एकंदरीतच उस्मानाबादचं सुद्धा नाव बदललेलं आहे, धाराशिव असं त्या ठिकाणी झालेलं आहे. तर धाराशिवमध्ये एडशी रामलिंग घाट जो आहे अभयारण्य जे आहे ते आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं, तो मुद्दा लक्षात ठेवायचा. ओके, पुढे जाऊयात. भारतातील पहिले 100% जैविक शेती करणारे राज्य कोणते? ऑप्शनमध्ये आहेत केरळ, त्यानंतर गोवा, सिक्कीम आणि आसाम. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. भारतातील पहिले 100% जैविक शेती करणारं राज्य सिक्कीम, लक्षात ठेवा. ओके, आता केरळ हे भारतातलं काय असणार आहे? सर्वाधिक साक्षरतेचं राज्य असणार आहे. केरळ हे भारतातील सर्वाधिक साक्षरतेचं राज्य. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर केरळच्या बाबतीतच तुम्हाला एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे हे पहिलं डिजिटल राज्यसुद्धा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे, केरळ हे पहिलं डिजिटल राज्यसुद्धा आपल्याला इथे सांगता येतं, तो मुद्दा इथे महत्त्वाचा असणार आहे. आता गोव्याच्या बाबतीत जर विचार केला तर गोवा हे पहिलं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये समान नागरी कायदा जो आहे तो आपल्याला सांगता येतो. ठीक आहे, म्हणजे ते पहिलं राज्य आहे. त्याचबरोबर भारतातलं क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्यसुद्धा गोवाचं आहे, लक्षात ठेवा. आणि समान नागरी कायदा लागू करणारं ते पहिलं राज्य होतं. म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीपासूनच पोर्तुगीज ज्यावेळेस इथे भारतामध्ये होते तेव्हापासून त्यांनी म्हणजे या गोव्यामध्ये काय केलं होतं तर समान नागरी कायदा जो आहे तो लागू केला होता. आसामच्या बाबतीत विचार केला तर आसाममध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. चहा उत्पादनासाठी आसाम प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर एकशिंगी गेंड्यासाठी आसाममधलं काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान, लक्षात ठेवा. तर 100% जैविक शेती करणारं पहिलं राज्य भारतातलं सिक्कीम हे त्याचं उत्तर असणार आहे. मित्रांनो, आपण नुकतंच काय केलं आहे तर मागील 6 महिन्यांच्या चालू घडामोडीचं एक त्या ठिकाणी PDF जी आहे ती बनवलेली आहे.
म्हणजे मागच्या ज्या काही 6 महिन्यातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी असतील त्या तुम्हाला एकत्रितच या PDF मिळून जातील. ही PDF आपण फक्त 49 रुपयांमध्ये त्या ठिकाणी ठेवलेली आहे. हे जे काही स्कॅनर दिसते किंवा हा जो काही नंबर दिसतोय या नंबरवर तुम्ही त्या ठिकाणी किंवा स्कॅनरवर स्कॅन करून फक्त 49 रुपये पाठवा. तुम्हाला त्या ठिकाणी ही 49 रुपयामध्ये मागील 6 महिन्यांची संपूर्ण चालू घडामोडीची PDF जी आहे ती मिळून जाईल. आणि ज्यावेळेस तुम्ही ते पे करता त्यानंतर तुम्ही तो स्क्रीनशॉट जो आहे तो याच नंबरला त्या ठिकाणी व्हॉट्सअपला पाठवा. तिकडे तुम्हाला त्या नोट्स ज्या आहेत त्या मिळून जातील. ऑनलाईनर स्वरूपामध्ये असतील आणि एकदम क्वालिटी आपण त्या ठिकाणी बनवलेलं आहे, जे की तुम्हाला सरळ परीक्षेमध्ये त्याच्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. कोकणातील नद्यांची मुख्य वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत? त्या संत आणि लांब आहेत, त्या पूर्ववाहिनी आहेत, त्या अतिजलद आणि आखूड आहेत का त्या बारमाही वाहतात? तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 3. ओके, त्या अतिजलद आणि आखूड आहेत हा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कारण की सह्याद्री पर्वतात ते उगम पावतात आणि म्हणजे पश्चिमेकडे वाहत जाऊन लगेच काय करतात, अरबी समुद्राला त्या ठिकाणी मिळतात. त्यामुळं ह्या ज्या काही नद्या आहेत त्या सह्याद्री पर्वतातून उगम पावून लगेच अरबी समुद्राला मिळत असल्याने कोकणातील नद्यांची लांबी जी आहे ती कमी म्हणजेच आखूड त्या ठिकाणी आहे आणि त्यांचा वेगसुद्धा त्या ठिकाणी काय असतो, जास्त असतो. मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता बारमाही नद्या कुठे पाहायला मिळतात? तर हिमालयामध्ये. हिमालयातून ज्या काही उगम पावणाऱ्या नद्या आहेत जसं की गंगा असेल, यमुना असेल, ह्या बारमाही नद्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ओके, तर तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. येस, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, पृथ्वीवरील सर्वात खोल गर्ता कोणती आहे? सुंदा गर्ता, त्यानंतर मरियाना गर्ता, टोंगा गर्ता का प्युर्टो रिको गर्ता? तर या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो, तर लक्षात ठेवा की पृथ्वीवरील सर्वात खोल गर्ता आपल्याला ठिकाणी विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असेल मरियाना गर्ता. आता जर तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र जवळपास 11,034 इतकं त्या ठिकाणी मीटर जे आहे ते खोल ही गर्ता आपल्याला ठिकाणी सांगता येते. म्हणजे जवळपास 11 किलोमीटर खोलीची ही समुद्रातली गर्ता आहे. लक्षात ठेवा. म्हणजे समुद्रामध्ये जर आपण बघितलं तर किती किलोमीटरपर्यंत खोल जाता येऊ शकतं? 11. म्हणजे जाता येणं अवघड आहे तिथे. तसे प्रयोगसुद्धा सुरू आहेत, तर तो मुद्दा लक्षात ठेवा. ओके, आता मरियाना गर्ता ही कोणत्या महासागरात आहे? तर प्रशांत महासागरामध्ये आहे. तो मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा. त्यालाच आपण पॅसिफिक ओशन असं सुद्धा त्या ठिकाणी म्हणतो. ओके, मरियाना गर्ता ही प्रशांत महासागर म्हणजेच पॅसिफिक ओशनमध्ये आहे आणि पृथ्वीवरील सर्वात खोल गर्ता आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. आता सुंदा गर्तेच्या बाबतीत विचार केला तर सुंदा गर्ता ही इंडियन ओशन म्हणजे हिंदी महासागरातली काय असणार आहे? सर्वात खोल गर्ता असणार आहे. त्यानंतर जर आपण बघितलं टोंगा गर्ता तुम्हाला इथे दिसते, ही सुद्धा प्रशांत महासागरातलीच एक दुसरी मोठी गर्ता तुम्हाला लक्षात घ्यायची. आणि प्युर्टो रिको गर्ता जी आहे ती अटलांटिक महासागरातली आहे. ठीक आहे, सुंदा गर्ता आपल्या हिंदी महासागर, मरियाना आणि टोंगा हे प्रशांत महासागर आणि प्युर्टो रिको ही कुठली आहे? अटलांटिक महासागर आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? गंगापूर, कोयना, उजनी आणि जायकवाडी. तर योग्य उत्तर काय असणार आहे? गंगापूर. लक्षात ठेवा. गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आपल्या ठिकाणी सांगता येतं. गोदावरी नदीवर आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि महाराष्ट्रातलं पहिलं आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. आता कोयना सुद्धा आपल्याला इथं ऑप्शनमध्ये आहे. मग कोयनाच्या बाबतीत काय आहे? तर हे कोयना साताऱ्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, सातारा जिल्हा जो आहे तर साताऱ्यामध्ये आपल्या ठिकाणी पाहायला मिळते आणि यालाच महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. लक्षात ठेवा. कशाला म्हटलं गेलं आहे? तर या कोयना धरणाला त्या ठिकाणी म्हटलं. आणि सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्पसुद्धा कोयना तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. उजनी सोलापूरमध्ये आहे. भीमा नदीवरील धरण आहे, त्याच्या जलाशयाला यशवंत सागर म्हटलं जातं. आणि जायकवाडीच्या बाबतीत जर विचार केला तर छत्रपती संभाजीनगरमधील गोदावरी नदीवरील हे धरण आहे, ज्याच्या जलाशयाला नाथसागर असं म्हटलं जातं. उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर आणि जायकवाडी धरणाच्या जलाशयाला नाथसागर. तर तो मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढे जाऊयात. पेंच राष्ट्रीय उद्यानाला खालीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पंडित जवाहरलाल नेहरू. पेंच राष्ट्रीय उद्यानाला पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव जे आहे ते देण्यात आलेलं आहे. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, तर नागपूर जिल्ह्यातलं हे काय आहे मित्रांनो? राष्ट्रीय उद्यान आहे. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ते नागपूरमध्ये आहे. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता राजीव गांधीच्या बाबतीत जर विचार केला तर म्हणजे या नावाचं सुद्धा एक उद्यान आहे. म्हणजे एकंदरीत लक्षात ठेवा, यांचं जे काही बंधू आहेत किंवा कर्नाटकमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर राजीव गांधी
नावाचं एक उद्यान आहे. महाराष्ट्रामध्ये मात्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. तर हा फरक थोडा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. इंदिरा गांधी यांचं नाव दिल्लीतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुद्धा आहे आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यानसुद्धा तामिळनाडूमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजेच अण्णामलई व्याघ्र प्रकल्पालाच इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणून सुद्धा ओळखलं जातं. विदर्भातील नद्या प्रामुख्याने कोणत्या दिशेला वाहतात? म्हणजेच उदाहरण दिले आपल्याला वर्धा आणि वैनगंगा ह्या नद्या कोणत्या दिशेला त्या ठिकाणी वाहतात? तर या प्रश्नाचं उत्तर जर आपण बघितलं मित्रांनो, दक्षिण हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे ह्या वाहतात. प्रश्न विचारला जाऊ शकतो की उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या? तर त्यापैकी वर्धा आणि वैनगंगा ह्या 2 नद्या तुम्हाला इथे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आता पूर्ववाहिनी नद्यांच्या बाबतीत विचार केला तर याच्यामध्ये गोदावरी असेल, कृष्णा असेल, भीमा असेल, या पूर्ववाहिनी नद्या आहेत. पश्चिमवाहिनी नद्यांच्या बाबतीत विचार केला तर याच्यामध्ये तापी, नर्मदा ह्या महाराष्ट्रातील काही प्रमुख पश्चिमवाहिनी नद्या आहेत. आणि उत्तर वाहिनी नद्यांच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्या उत्तर भारतातील नद्या आहेत, जसं की चंबळ, बेटवा ह्या नद्या ज्या आहेत त्या काय करतात? उत्तर दिशेने त्या ठिकाणी वाहतात. महाराष्ट्रामध्ये दक्षिण दिशेने वाहणाऱ्या या विदर्भातल्या 2 नद्या लक्षात ठेवा, वर्धा आणि वैनगंगा. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटना म्हणजेच WTOचे मुख्यालय कुठे आहे? पॅरिस, वॉशिंग्टन, जिनिवा आणि लंडन. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो काय? तर जिनिवा. ठीक आहे. जागतिक व्यापार संघटनेचं जे काही मुख्यालय आहे ते कोण्या ठिकाणी आहे? जिनिवा या शहरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. जिनिवा कुठे आहे मग? स्वित्झर्लंडमध्ये आहे. ठीक आहे. WTO असेल किंवा WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना असेल, कामगार संघटना असेल, या सगळ्यांची मुख्यालय कुठे आहेत? तर या जिनिवामध्ये आहे. ठीक आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना, त्याचबरोबर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO, त्याचबरोबर ILO म्हणजे जे काही कामगार संघटना आहे या सगळ्यांचं मुख्यालय जिनिवा या शहरामध्ये आहे. ठीक आहे. पॅरिसला युनेस्कोचं त्या ठिकाणी मुख्यालय आहे. वॉशिंग्टनमध्ये जागतिक बँक जी आहे म्हणजे वर्ल्ड बँक जी आहे त्या वर्ल्ड बँकेचं मुख्यालय आहे. त्याचबरोबर या वॉशिंग्टन शहरामध्ये आणखी आपल्याला काय सांगता येतं? IMF. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं मुख्यालय तिथे सांगता येतं. ठीक आहे. पुढे जाऊयात. भारतातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र कुठे उभारण्यात आले आहे? तर ऑप्शनमध्ये आहेत पिंजोर हरियाणा, भोपाळ मध्य प्रदेश, पुणे महाराष्ट्र, मदुराई तमिळनाडू. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे हरियाणा. ठीक आहे. हरियाणामध्ये पिंजोर नावाचं जे काही ठिकाण आहे तिथे भारतातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र त्या ठिकाणी उभारलं गेलेलं आहे. ठीक आहे. आता मुळात गिधाडंसुद्धा त्या ठिकाणी आता खूप संख्या जी आहे ती कमी होत चालली आहे. त्यांचं संवर्धन हे याच्या माध्यमातून केलं जाते, तो मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे. भोपाळच्या बाबतीत विचार केला तर मध्य प्रदेशमधलं भोपाळ हे शहर लक्षात ठेवा. भारतीय वन व्यवस्थापन संस्था त्या ठिकाणी आहे. पुण्यामध्ये जर आपण बघितलं तर सिरम इन्स्टिट्यूट आहे, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आहे. त्याचबरोबर मदुराईला मंदिरांचं शहर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. मीनाक्षी मंदिर तिथलं प्रसिद्ध आहे. कोणता ग्रह सूर्याभोवती सर्वात जलद प्रदक्षिणा पूर्ण करतो असा प्रश्न आपल्यासमोर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 बुध हा ग्रह लक्षात ठेवा मित्रांनो, जो की सूर्याभोवती सर्वात जलद प्रदक्षिणा जो आहे तो त्या ठिकाणी पूर्ण करतो. ठीक आहे. मंगळालाच आपण काय म्हणतो? लाल ग्रह म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. मंगळाला लाल ग्रह म्हणतात. ओके, तो मुद्दा लक्षात ठेवा. आणि त्याला मात्र सूर्याभोवती फिरायला किती दिवस लागतात? कोणाला? मंगळाला किती दिवस लागतात मित्रांनो? 687 दिवस जवळपास मंगळाला त्या ठिकाणी सूर्याभोवती फिरायला लागतात. शुक्राच्या बाबतीत विचार केला तर सर्वात उष्ण आहे. शुक्र कसा आहे? सर्वात उष्ण आहे, तेजस्वी ग्रह आहे, ज्यालाच पहाटेचा तारा असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. गुरुच्या बाबतीत जर विचार केला तर गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा आहे. लक्षात घ्या, गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. याची स्वतःभोवती फिरण्याची वेग सुद्धा त्या ठिकाणी कसा आहे? सर्वाधिक आहे. मग आता कोणता ग्रह सूर्याभोवती सर्वात जलद प्रदक्षिणा पूर्ण करतो? तर तो बुध. मग किती दिवसामध्ये? फक्त 88 दिवसामध्ये. 88 दिवस इतकाच त्याचा परिभ्रमणाचा काळ आहे, तो मुद्दा लक्षात ठेवा. चिल्का हे खाऱ्या पाण्याचे भारतातील सर्वात मोठे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शनमध्ये आहेत पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेश आणि केरळ. तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 ओडिसा. ठीक आहे. चिल्का हे खाऱ्या पाण्याचे भारतातील सर्वात मोठे सरोवर ओडिसा या राज्यामध्ये आहे, तो मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, तो भाग महत्त्वाचा आहे. पश्चिम बंगालमध्ये काय आहे मग? सुंदरबन आहे, जे की जगातील सर्वात मोठं त्रिभुज प्रदेश आहे. ओके, सुंदरबन जगातील सर्वात मोठं त्रिभुज प्रदेश लक्षात ठेवा. आंध्र प्रदेशमध्ये कोलेरू नावाचं एक काय आहे? तर गोड्या पाण्याचं सरोवर आहे. ठीक आहे. कोलेरू कुठं आहे? आंध्र प्रदेशमध्ये, आणि ते काय आहे? गोड्या पाण्याचं सरोवर आहे, लक्षात ठेवा.
आणि केरळमध्ये मात्र वेमनाड नावाचं एक सरोवर आहे, जे की भारतातील सर्वात लांब सरोवर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, हे लांब सरोवर आहे वेमनाड केरळमधलं. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येतं पर्याय क्रमांक 3मध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी काय केलं आहे, 1904मध्ये अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली होती. कोण्या ठिकाणी? नाशिक या शहरामध्ये किंवा नाशिक या ठिकाणी त्यांनी याची स्थापना केली होती. सावरकरांचा जन्म जो आहे तो नाशिकमध्ये भगूर नावाचं गाव आहे, लक्षात ठेवा. त्या गावामध्ये त्यांचा जन्म जो आहे तो त्या ठिकाणी झालेला होता. आणि एकंदरीतच विनायक दामोदर सावरकर यांना त्यांनी केलेल्या या सगळ्या क्रांतिकार्यामुळं 2 म्हणजे जन्मठेपेच्या शिक्षा होतात, 25-25 वर्षाच्या, 50 वर्षे असे एकूण. आणि त्यानुसार न्यायालयातल्या न्यायाधीशाने ज्यावेळेस त्यांना 50 वर्षाची शिक्षा ठोठावली त्यावेळेस त्यांनी न्यायाधीशाला उद्देशून म्हटलेलं होतं, तोपर्यंत तुमची सत्ता भारतामध्ये राहील तरी का. ठीक आहे, तर तो मुद्दा लक्षात ठेवा. भगतसिंग हे जर आपण बघितलं तर HSRAशी संबंधित होते, म्हणजे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक होते. आणि जो काही सँडर्सची हत्या त्याने त्या ठिकाणी केली होती, तो मुद्दा लक्षात ठेवा. चंद्रशेखर आणि भगतसिंग हे या संघटनेचे क्रांतिकारक होते. कोणत्या? तर HSRA, लक्षात ठेवा. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली होती, तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर यांनी भारतामध्ये एक पक्षसुद्धा स्थापन केलेला होता. त्या पक्षाचं नाव काय होतं ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. अष्टप्रधान मंडळात सुमंत यांच्याकडे कोणतं काम सोपवलं होतं, असा प्रश्न आपल्यासमोर आहे. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये जर आपण बघितलं तर सुमंत वगैरे हे असेल किंवा बरेचसे असं त्या ठिकाणी पदं जे आहेत होते, म्हणजे 8 जे काही मंत्री आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंत्रिमंडळामध्ये होते. त्याला अष्टप्रधान मंडळ असं त्या ठिकाणी म्हटलं जायचं. आणि त्या प्रत्येकाकडे वेगळं काम जे आहे ते देण्यात आलं होतं. कोणाकडे परराष्ट्र व्यवहार, कोणाकडे न्यायदान, कोणाकडे पत्रव्यवहार आणि कोणाकडे सैन्य नेतृत्व. तर सुमंत हे पद होतं. यांच्याकडे यापैकी कोणतं काम होतं, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये द्यायचं. तुमच्यासाठी हा प्रश्न असणार आहे. 1932च्या ऐतिहासिक पुणे करारावर कोणाच्या स्वाक्षऱ्या आहेत? आता मुळात जर आपण बघितलं तर तुम्हाला इथे महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर असं त्या ठिकाणी दिसेल. बाबासाहेब आंबेडकर, रॅमसे मॅकडोनल्ड त्या ठिकाणी दिसेल. मात्र लक्षात ठेवा, पुणे करार जर आपण बघितला तर जरी तो महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये 1932मध्ये झाला असला तरी करारावर सही मात्र महात्मा गांधीजींची नाही. महात्मा गांधींच्या वतीने काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने मदन मोहन मालवीया यांनी काय केलं होतं, या करारावर सही केली होती. त्यामुळे लक्षात ठेवा, करारावर स्वाक्षरी विचारले मदन मोहन मालवीय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाक्षऱ्या आपल्याला पुणे करारावर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. ओके, पुणे करारालाच काय म्हटलं जातं, एरोडा करार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मॅकडोनल्डने काय केलं होतं, जाती निवाडा जो आहे तो जाहीर केला होता 1932मध्येच. आणि त्यानुसार दलितांना म्हणजे अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ मिळाला होता. याला विरोध महात्मा गांधींनी केला. त्यांनी आमरण उपोषण त्या ठिकाणी सुरू केलं. पुढच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकर एरोडा कारागृहामध्ये जातात. त्या दोघांमध्ये चर्चा होते आणि त्या शेवटी हा करार जो होतो आणि त्या करारानुसार 148 जागा ज्या आहेत त्या अस्पृश्यांना राखीव दिल्या जातात. सतीची पद्धत जी आहे ती कायद्याने कोणी बंद केली? डलहौसी, बेंटिंग, कॅनिंग आणि कर्जन. तर या प्रश्नाचं उत्तर असेल बेंटिंग, लक्षात ठेवा. बेंटिंगने 1829मध्ये काय केलं आहे, सती प्रथाबंदीचा कायदा केला होता. हा कायदा व्हावा म्हणून कोणी प्रयत्न केले आहेत? राजाराम मोहन राय यांनी प्रयत्न केले आहेत. त्याचबरोबर नाना शंकर शेट यांनी सुद्धा हा कायदा व्हावा म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न जे आहेत ते केलेले आहेत. तो मुद्दा लक्षात ठेवा. आणि मग अशा पद्धतीनं बेंटिंगने काय केलं होतं, सतीबंदीचा कायदा केला होता. डलहौसीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर पहिली रेल्वे जी आहे त्याच्या काळामध्ये, टपाल सेवा त्याच्या काळामध्ये, टेलिग्राफ लाईन त्याच्या काळामध्ये, PWD ज्याला आपण बांधकाम विभाग असं म्हणतो ते त्याच्या काळामध्ये, स्पर्धा परीक्षेला 1853मध्ये त्याच्याच काळामध्ये सुरुवात झाली होती. त्याचबरोबर जर आपण बघितलं दत्तक वारसा नामंजूर तत्वाच्या आधारे वेगवेगळे संस्थांनासुद्धा त्याने काय केले होते, खालसा केले होते. ठीक आहे. कॅनिंगच्या बाबतीत विचार केला तर 1857चा उठाव त्याच्या कार्यकाळामध्ये झालेला होता. त्याचबरोबर तो भारताचा पहिला व्हॉइसरॉयसुद्धा त्या ठिकाणी होता. आणि लॉर्ड कर्झनने 1905मध्ये काय केलं होतं, बंगालची फाळणी केली होती. पुढे बघा, शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? तर या प्रश्नाचं उत्तर असेल महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय केलं आहे, शेतकऱ्यांचा आसूड या नावाचा ग्रंथ लिहिला आहे. ठीक आहे. ब्राह्मणांचे कसब असेल, सार्वजनिक सत्यधर्म असेल, सत्सार भाग 1 भाग 2 असेल,
यासारखे ग्रंथ जे आहेत, तृतीयरत्न नाटक त्यांनी लिहिलं आहे, तर याबाबी लक्षात ठेवा. आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये 1873मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापनासुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत लक्षात ठेवा, मूक नायक नावाचं वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं. त्याचबरोबर जनता, समता, प्रबुद्ध भारत यासारखे वृत्तपत्र जे आहेत त्यांनी सुरू केले आहेत. राजश्री शाहू महाराज हे त्यांच्या संस्थानामध्ये अस्पृश्यांसाठी 50% जागा त्यांनी राखीव ठेवल्या होत्या, तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी काय केलं आहे, डिप्रेस क्लासेस मिशनच्या माध्यमातून कार्य केलं आहे. 1906मध्ये त्यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना मुंबईमध्ये केलेली होती, तो मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. बाजीप्रभू देशपांडे ज्या खिंडीत लढले त्या पावन खिंडीचे मूळ नाव काय, असा प्रश्न आपल्यासमोर आहे. तर त्याला विशाळगड, घोडखिंड, सिंहखिंड का प्रतापगड काय म्हटलं जातं, तर घोडखिंड लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2, करेंगे या मरेंगे हा मंत्र गांधींनी कोणत्या चळवळीमध्ये दिला, तर लक्षात ठेवा 1942मधलं जे काही भारत छोडो किंवा छोडो भारत चळवळ आहे, 1942च्या छोडो भारत चळवळी दरम्यान करा अथवा मरा म्हणजेच डू ऑर डाय असा नारा जो आहे तो महात्मा गांधींनी दिला होता, तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, असहकार चळवळ कधीची आहे, 1920ची आहे. चौरी चौरा घटना घडली 1922मध्ये, त्यानुसार ही चळवळ मागे घेण्यात आली. सविनय कायदेभंगाची चळवळ 1930ची आहे. ठीक आहे. मिठाचा कायदा म्हणून महात्मा गांधींनी सत्याग्रहाला सुरुवात केली होती. साबरमती ते दांडी असा त्यांचा प्रवास जो आहे तो आपल्याला या ठिकाणी सांगता येतो. अंतर किती होतं, 385 किलोमीटरचं अंतर होतं, 240 मैल लक्षात ठेवा. आणि हे पूर्ण करण्यासाठी त्यांना किती दिवस लागले, 24 दिवस लागले. महात्मा गांधी कधी निघाले, 12 मार्चला निघाले. पोहोचले कधी, 5 एप्रिलला पोहोचले. आणि कायदा मोडला कधी, 6 एप्रिलला. तर या बाबी इथे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. पुढे जाऊयात. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण, आता हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. कारण की स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर विचारले, तर याचं उत्तर असेल सी राजगोपालाचारी. जर तुम्हाला इथे भारतीय नसलं असतं, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, तर या प्रश्नाचं उत्तर माउंट बॅटन त्या ठिकाणी असलं असतं. ऑप्शन क्रमांक 1. मात्र स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल विचारले, त्यामुळं सी राजगोपालाचारी लक्षात ठेवा. ठीक आहे. महाराष्ट्रात होम रूल लीगची चळवळ कोणी सुरू केली, आता या प्रश्नाचं उत्तर जर आपण बघितलं तर आपल्याला लोकमान्य टिळक हे त्या ठिकाणी सांगतात, पर्याय क्रमांक 3. मात्र लक्षात ठेवा मित्रांनो, होम रूल चळवळीच्या बाबतीत जर आपण बघितलं, होम रूल लीग कधीची आहे, 1916ची आहे, लक्षात ठेवा. आता दोघांनी सुरू केली होती, म्हणजे लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट या दोघांनीसुद्धा काय केलं होतं, ही चळवळ जी आहे ती सुरू केली होती. टिळकांनी बेळगाववरून ही चळवळ जी आहे ती सुरू केलेली होती आणि ॲनी बेझंट यांनी मद्रासमध्ये अड्यार नावाचं ठिकाण आहे, तिथून ही चळवळ जी आहे ती सुरू केली होती. आणि एकंदरीतच महाराष्ट्रामध्ये मुंबई वगळता महाराष्ट्र हे टिळकांचं कार्यक्षेत्र होतं, म्हणून लक्षात ठेवायचं आहे लोकमान्य टिळक या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. ठीक आहे. ॲनी बेझंट ह्या विदेशी होत्या, मात्र पुढे त्या भारतात आल्या थिओसॉफिकल सोसायटीचं काम करण्यासाठी. होम रूल चळवळ सुरू केली. काँग्रेसच्या 1917च्या कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्षा बनल्या. काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष त्या ठिकाणी बनलेल्या होत्या. गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली होती. 1905च्या बनारस इथल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. न्यायमूर्ती रानडे यांच्या बाबतीत जर विचार केला तर सार्वजनिक सभा असेल, ज्ञानप्रसारक सभा असेल किंवा प्रार्थना सभा असेल, या सगळ्यांमध्ये त्यांचा सहभाग होता, तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. सारे जहाँ से अच्छा या प्रसिद्ध तराना कोणत्या कवीने लिहिला, तर मोहम्मद इक्बाल या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. ठीक आहे. सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तान हमारा हे मोहम्मद इक्बाल यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, जे की पाकिस्तानचे राष्ट्रकवी. ठीक आहे. म्हणजे सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तान हमारा म्हणणारे मोहम्मद इक्बाल ज्यावेळेस काही विदेशातल्या देशांना भेटी देतात, त्यानंतर त्यांचं सगळं मतपरिवर्तन होतं. तिथून आल्यानंतर ते स्वतः पाकिस्तानची मागणी करतात, तो मुद्दा लक्षात ठेवा. बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं, ज्यामुळे सरदार ही पदवी त्यांना मिळाली, तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, वल्लभभाई पटेल. लक्षात ठेवा, वल्लभभाई पटेल यांनी बारडोली इथल्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं. त्यावेळेस त्यांना तिथल्या महिलांनी सरदार ही पदवी दिली होती, तेव्हापासून आपण त्यांना सरदार वल्लभभाई पटेल म्हणून त्या ठिकाणी ओळखतो. विनोबा भावे यांनी काय केलं होतं, भूदान चळवळ सुरू केली होती. लक्षात ठेवा, आंध्र प्रदेशमध्ये पोचमपल्ली नावाचं गाव आहे, तिथून त्यांनी भूदानाची चळवळ जी आहे ती सुरू केलेली होती. ओके. त्याचबरोबर महात्मा गांधींनी सुरू केलेल्या वैयक्तिक सत्याग्रहाचे ते पहिले सत्याग्रही सुद्धा होते, तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर महात्मा गांधींच्या बाबतीत विचार केला तर महात्मा गांधी यांनी भारतामध्ये वेगवेगळ्या चळवळी आपण बघितलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात ठेवा, महात्मा गांधींच्या बाबतीत विचार केला तर दक्षिण आफ्रिकेमध्ये ते ज्यावेळेस गेले
तिथं त्यांची भेट जी आहे म्हणजे तिथं जे काही असणारे भारतीय असतील किंवा कृष्णवर्गीय लोक असतील त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी सुद्धा त्यांनी तशा पद्धतीचे प्रयत्न केले होते. मात्र पुढे 9 जानेवारी 1915 रोजी भारतात येतात. भारतात आल्यानंतर इकडे सुद्धा तिथल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते प्रयत्न करतात. ओके, जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. त्याचबरोबर 1929च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते, जिथे संपूर्ण स्वराज्याचा ठराव जो आहे तो मांडण्यात आलेला होता. प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर 1757. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. 23 जून 1757 रोजी प्लासी या ठिकाणी एक युद्ध. आता मुळात प्लासी या ठिकाणी काही कोणती लढाई झाली नव्हती. ब्रिटिशांचा जो काही गव्हर्नर होता तो होता रॉबर्ट क्लाईव्ह किंवा अधिकारी होता तो रॉबर्ट क्लाईव्ह, आणि इकडे होता सिराज उद्दौला. यांच्या दोघांमध्ये एक प्रकारे ही लढाई होणार होती. मात्र सिराज उद्दौलाचा एक सेनापती होता ज्याचं नाव होतं, लक्षात ठेवायचं आहे, मीर जफर. लक्षात ठेवा, ठीक आहे. जफर जो आहे तो यांचा सेनापती होता. मात्र क्लाईव्हनं काय केलं होतं, जफरला फितूर केलं होतं की जर तू मला या युद्धामध्ये मदत करशील, प्लासीच्या लढाईमध्ये मदत करशील, तर मी तुला काय करेन, आपण याला हरू म्हणजे सिराजुद्दौला हरू, आणि त्यानुसार तुला काय केलं जाईल, नवाब पद दिलं जाईल. आणि मग त्यानुसार हा फितूर झाला. प्रत्यक्षात ज्यावेळेस दोन्ही सैन्य एकमेकांसमोर रणभूमीवर आलं त्यावेळेस हा जफर जो आहे तो काही हल्ला नाही जागचं, आणि त्यानुसार मग पुढे थोडाफार रक्तपात झाला. मात्र असं काही तितकं मोठी लढाई इथे झाली नाही. फंद फितुरीने क्लाईव्हने काय केलं होतं, हे युद्ध जिंकलं होतं आणि भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया जो आहे तो मजबूत केला होता. 1764मध्ये बक्सारचं युद्ध झालं होतं, तो मुद्दा लक्षात ठेवा. काही आदिवासी विकास विभाग असेल किंवा आदिवासींशी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत, आदिवासी समुदायांशी संबंधित. ठीक आहे. महाराष्ट्रात स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली, असा प्रश्न आहे. तर 1983 लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली, 1983. महाराष्ट्रात राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ TDCचे मुख्यालय कुठे आहे? ओके, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचं मुख्यालय नाशिकमध्ये आहे. पेसा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला, तर 1996 लक्षात ठेवा. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भारत सरकारतर्फे कोणत्या विशेष निवासी शाळा चालवल्या जातात? एकलव्य मॉडेल निवासी शाळा ज्या आहेत त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी भारत सरकारतर्फे चालवल्या जातात. तो मुद्दा तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे बघा, महाराष्ट्रातील एकूण किती आदिवासी जमातींना केंद्र सरकारने अतिमागास आदिवासी जमात म्हणून घोषित केला आहे? तर 3 लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये कातकरी, कोलाम, त्यानंतर माडियागोंड या आदिवासी जमातींना केंद्र सरकारने अतिमागास आदिवासी जमात म्हणून घोषित केला आहे. शबरी आदिवासी घरकुल योजना प्रामुख्याने कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो, 9 ऑगस्ट. ठीक आहे, 9 ऑगस्ट रोजी वर्ल्ड ट्रायबल डे जो आहे म्हणजेच जागतिक आदिवासी दिन जो आहे तो साजरा केला जातो. ट्रायफेड या राष्ट्रीय संस्थेचे मुख्य उद्देश काय आहेत? तर आदिवासींच्या वनोपज आणि हस्तकला उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणं हे या राष्ट्रीय संस्थेचं उद्देश आपल्याला सांगता येतो. त्यानंतर पुढे जाऊयात. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या आदिवासी आहे? तर 9.35% लोकसंख्या ही महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी आदिवासी समुदायांची आहे. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता निर्मूलनाची तरतूद करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. म्हणजेच लक्षात ठेवा, कलम 17मध्ये आपल्याला अशी तरतूद जी आहे ती इथे पाहायला मिळते. ठीक आहे. आता एकंदरीतच कलम 14 काय आहे, तर कायद्यापुढे समानता. ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर कलम 17 जे आहे त्याच्यामध्ये अस्पृश्यता निर्मूलन आहे, त्याचबरोबर किंवा अस्पृश्यता पाळणं हे कायद्याने गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. कलम 19 अंतर्गत जर आपण बघितलं तर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यामध्ये येतं. कलम 21 जे आहे ते जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार जो आहे तो या कलम 21मध्ये येतो. तो मुद्दा लक्षात ठेवा. 0 आवर म्हणजे शून्य प्रहर ही संकल्पना कोणत्या देशाच्या संसदीय पद्धतीची देणगी आहे, असा प्रश्न आपल्यासमोर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असेल तर म्हणजे भारतीय. लक्षात ठेवा. ठीक आहे, भारत लक्षात ठेवायचं आहे. आता मुळात जर आपण बघितलं संसदेच्या कामकाजात शून्य प्रहरी संकल्पना 1962 पासून त्या ठिकाणी आलेली आहे. तो मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे भारतीय संसदीय पद्धतीमध्येच आपल्याला हे त्या ठिकाणी पाहायला मिळते 0 आवर. ओके, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, बरोबर असणार आहे. आता अमेरिकेच्या राज्यघटनेतून आपण भारतीय राज्यघटनेमध्ये काय काय घेतलेलं आहे, तर याच्यामध्ये आपण
मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती पद हे अमेरिकेच्या राज्यघटनेतून आपण स्वीकारले. त्यानंतर जर आपण बघितलं मित्रांनो, तर ब्रिटनच्या राज्यघटनेतून आपण काय घेतलेलं आहे, संसदीय शासन प्रणाली, एकेरी नागरिकत्व या बाबी घेतलेल्या आहेत. आणि रशियाच्या राज्यघटनेतून आपण मूलभूत कर्तव्य, लक्षात ठेवा. मूलभूत हक्क विचारलं अमेरिका, मूलभूत कर्तव्य विचारलं तर रशिया. हा फरक तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे. पंचवार्षिक योजनासुद्धा आपण रशियाकडूनच स्वीकारलेल्या आहेत. त्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेला होता की पंचवार्षिक योजना भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारल्या होत्या, तर रशिया. पुढे जाऊयात. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला? ऑप्शनमध्ये आहेत 42वी, 44वी, 43वी आणि 74वी. आता मुळात जर आपण बघितलं तर 73वी जी काही घटनादुरुस्ती आहे त्या 73व्या दुरुस्तीने पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा जो आहे तो त्या ठिकाणी मिळालेला आहे. आता ऑप्शनमध्ये आपल्याला 42वी घटनादुरुस्ती दिली. ही 42वी घटनादुरुस्ती कधी झाली? 1976मध्ये झाली, लक्षात ठेवा. 42वी घटनादुरुस्ती 1976मध्ये झाली आणि याच 42व्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे लघु राज्यघटना म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं, मिनी राज्यघटना म्हणून ओळखलं जातं, कारण की मोठ्या प्रमाणामध्ये इथं बदल जे आहेत ते करण्यात आले होते. 44वी घटनादुरुस्ती कधी झाली? 1978मध्ये. आणि त्यानुसार जर आपण बघितलं तर मालमत्तेचा हक्क जो आहे तो मूलभूत हक्कातून वगळण्यात आला आणि त्याला कायदेशीर अधिकार जो आहे तो देण्यात आला. ठीक आहे, म्हणजे मूलभूत अधिकारामध्ये मालमत्तेचा किंवा संपत्तीचा अधिकार याला सुद्धा मूलभूत अधिकार म्हणण्यात आलं होतं. मात्र 44व्या घटनादुरुस्तीनुसार संपत्तीचा किंवा मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कातून वगळण्यात आला आणि त्याला कायदेशीर अधिकार त्या ठिकाणी बनवण्यात आला. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. 74वी घटनादुरुस्ती जी आहे ती नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित आहे, म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका. आणि 73वी घटनादुरुस्ती जी आहे ती स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे पंचायत राज, लक्षात ठेवा. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न, नियंत्रक व महालेखा परीक्षक यांची नियुक्ती कोणाकडून केली जाते? संसद, पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि राष्ट्रपती. आता याचं उत्तर असेल राष्ट्रपती. कॅगची जी काही नियुक्ती आहे ती कोण करते? राष्ट्रपती करतात, लक्षात ठेवा. ओके, नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती राष्ट्रपती करतात, तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, तर संसद काय करते? कायदे बनवण्याचं काम करते, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि कॅग आपला अहवाल संसदेलाच त्या ठिकाणी सादर करतात, तो मुद्दा लक्षात ठेवा. पंतप्रधान हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात आणि सरन्यायाधीश हे राष्ट्रपतींना पदाची शपथ देतात, तर तो मुद्दा लक्षात ठेवा. राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देतात असा प्रश्न विचारला तर सरन्यायाधीश, लक्षात ठेवायचं आहे. ओके, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय किती असतं असा प्रश्न आपल्यासमोर आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येतं ते म्हणजे ऑप्शन क्रमांक 3, लक्षात ठेवा. 62 वर्ष हे वय जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. किती वर्ष? 62 वर्ष. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीचं वय किती? 62 वर्ष. आणि सर्वोच्च न्यायालय जर विचारलं, सुप्रीम कोर्ट जर विचारलं तुम्हाला, सुप्रीम कोर्टाच्या मात्र किती आहे? ते 65 वर्ष इतका आहे. आणि हायकोर्टाचं जर आपण बघितलं तर ते किती आहे? 62 वर्ष इतका आहे. हा फरक तुम्हाला इथे माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो. ठीक आहे, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न बघा, ग्रामसभेचे पदसिद्ध अध्यक्षपद कोण भूषवत असतं? आता या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे की गावचा जो काही सरपंच असतो आपला, तो सरपंचच काय करतो? ग्रामसभेचं पदसिद्ध अध्यक्षपद त्याच्याकडे त्या ठिकाणी असतं, तो मुद्दा लक्षात ठेवा. आता ग्रामसेवक दिले आपल्याला. आता ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख आणि ग्रामसभेचा सचिव म्हणून काम करतो. ठीक आहे, हा ग्रामसभेचा सचिव म्हणून त्या ठिकाणी काम करतो. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय सेवक असतो. त्यानंतर ग्रामपंचायतीचा राजकीय प्रमुख आणि ग्रामसभेचा पदसिद्ध अध्यक्ष हा सरपंच असतो. तलाठ्याच्या बाबतीत जर विचार केला तर गावचा महसूल अधिकारी तो त्या ठिकाणी असतो. गटविकास अधिकाऱ्याच्या बाबतीत जर विचार केला तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर हा गटविकास अधिकारी असतो. ठीक आहे, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख गटविकास अधिकारी, हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर या प्रश्नाचं उत्तर असेल BN राव. BN राव यांची घटना समितीचे त्या ठिकाणी सल्लागार म्हणून नियुक्ती त्यांची करण्यात आली होती. बाबासाहेब आंबेडकर हे कशाचे अध्यक्ष होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते, तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून सुद्धा आपण ओळखतो. राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष राहिलेत. ठीक आहे, तर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि SP सिन्हा हे काय होते? तात्पुरते अध्यक्ष होते, तो मुद्दा लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या राज्यघटनेत एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत? तर 11 आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, मूळ घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश होता का? तर मूळ घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश
नव्हता, तो मुद्दा लक्षात ठेवा. मग त्यासाठी आपण काय केलं, 42वी घटना दुरुस्ती केली आणि त्यानुसार 10 मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये ॲड केली आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये म्हणजेच 86व्या घटना दुरुस्ती 2002 नुसार 11वं मूलभूत कर्तव्य घटनेमध्ये समाविष्ट केलं आणि त्यानुसार सध्या जर आपण बघितलं तर सध्या किती मूलभूत कर्तव्य आहेत, 11 मूलभूत कर्तव्य राज्यघटनेमध्ये आहेत. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यासाठी एक समिती आपण नेमली होती, ती समितीचं नाव आहे सरदार सुवर्णसिंग समिती. ओके, पुढे जाऊयात. मार्गदर्शक तत्त्वे भारतीय राज्यघटनेत कोणत्या देशाकडून घेतली आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर जर आपण बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर असेल आयर्लंड. लक्षात ठेवा. ठीक आहे, आयर्लंड या देशाकडून आपण काय केली आहेत, मार्गदर्शक तत्त्वे जी आहेत ती स्वीकारलेली आहेत. तो मुद्दा लक्षात ठेवा. ठीक आहे, कॅनडाच्या राज्यघटनेमधून जर आपण बघितलं तर काय स्वीकारलंय, प्रबळ केंद्र सत्ता असलेलं संघराज्य आपण स्वीकारलंय. ओके, अमेरिकेत आत्ताच आपण बघितले महाभियोगाची पद्धत असेल किंवा मूलभूत कर्तव्य असतील. रशियाकडून मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मूलभूत हक्क अमेरिका, मूलभूत कर्तव्य रशिया. हा मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातून लोकसभेवर एकूण किती खासदार निवडून दिले जातात? तर या प्रश्नाचं उत्तर असेल 48. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर इथे बरोबर असेल. महाराष्ट्रातून लोकसभेवर एकूण 48 खासदार जे आहेत ते निवडून दिले जातात. पर्याय क्रमांक 2 तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि 78 हे विधान परिषदेवर असतात. लक्षात ठेवा. ठीक आहे, 48 लोकसभेवर खासदार आहेत आणि 78 हे विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि 288 हे विधानसभेचे त्या ठिकाणी सदस्य लक्षात ठेवायचे. ओके, 78 महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्यसंख्या आहे, 288 ही विधानसभेची सदस्यसंख्या आहे, 48 हे काय आहेत तर लोकसभेचे खासदार त्या ठिकाणी निवडून जातात आणि 19 हे राज्यसभेवर महाराष्ट्रातून खासदार जे आहेत ते जातात. तो मुद्दा लक्षात ठेवायचा. ठीक आहे, सगळं तुमचं इथे कव्हर झालेलं आहे. 19 खासदार राज्यसभा, 48 लोकसभा, 78 विधान परिषद, 288 विधानसभा आमदारांच्या बाबतीत. भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. लक्षात ठेवा, कारण की याच्यावर प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा विचारलेला आहे. तर सुकुमार सेन हे काय आहेत मित्रांनो, भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि TN शेषन हे काय होते, 10वे मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि ज्यांनी जे काही वोटर ID आहे ती TN शेषन यांच्या कार्यकाळामध्येच मतदारांना त्यांचं ओळखपत्र जे आहे ते द्यायला सुरुवात झाली होती. सुकुमार हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त लक्षात ठेवा. आणि रमादेवी ह्या भारताच्या पहिल्या आणि एकमेव महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या, त्या म्हणजे रमादेवी. याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो की भारतातल्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या? तर रमादेवी लक्षात ठेवायचे. ठीक आहे, तर तो मुद्दा लक्षात महत्त्वाचा असणार आहे. ओके, सुनील अरोरा जे आहे ते एक माजी निवडणूक आयुक्त होते. लक्षात ठेवायचे. ओके, या परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा कोणत्या दर्जाचा अधिकारी असतो? तर हा IAS दर्जाचा अधिकारी असतो. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर असेल. तर अशा पद्धतीनं मित्रांनो जे काही महत्त्वाचे पॉईंट्स होते ते तुमचे इथे कव्हर झाले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीची व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे क्वालिटी मिळणार आहे. तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही ते जॉईन करू शकता. तर थांबूयात, भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.